नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी, चॅप्टर 1.3 द कॉल ऑफ द सॉइल, अ सेंट ऑफ राईस. या पाठाचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन पार्ट 2, पेज नंबर 29वर. चला मग सुरुवात करूयात. ही रॅटल्ड ऑफ द नेम्स ऑफ अ नंबर ऑफ लेटेस्ट हायब्रिड्स अँड इवन ऑफर्ड टू गिव्ह मी सम ऑफ देम फ्री ऑफ कॉस्ट फॉर अ ट्रायल. की तो जो काही अधिकारी होता त्या अधिकाऱ्यानं बराच वेळ त्याने बडबड केली आणि नवनवीन आधुनिक अशा पद्धतीच्या संकरित बियाणांच्या जातींची नावं सांगितली आणि त्यामधले काही ज्या जाती आहेत, काही जे बियाणं आहेत ते तुम्ही मोफत नमुना म्हणून घेऊन जा आणि ते देण्याबद्दल सुद्धा त्यानं तयारी दर्शवली. कर्सिंग माय सेल्फ फॉर वेस्टिंग टाईम विथ हिम, आय मूव्ड ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. मी स्वतःला त्याबद्दल दोष दिला की मी माझा वेळ या माणसासोबत फुकट घालवला, असं म्हणून मी माझ्या पुढच्या ठिकाणी समोरच्या डेस्टिनेशनकडे जायला निघालो. दिस टाइम इट वॉज द आदिवासी महामंडल ॲट कासा विच बाईज राईस फ्रॉम आदिवासी विलेजेस ऑन बिहाफ ऑफ दी गव्हर्मेंट. की यावेळेस आम्ही आता म्हणजे गव्हर्मेंटच्या वतीनं, शासनाच्या वतीनं आदिवासी लोकांकडून, तिथल्या गावकऱ्यांकडून तांदूळ खरेदी करणाऱ्या कासा या ठिकाणी असलेल्या आदिवासी महामंडळाकडे गेलो. कासबाई डिड नॉट फिगर इन देअर फाईल्स. की त्यांच्या फाईलमध्ये तर कासबाई या जातीच्या तांदूळाचा उल्लेखसुद्धा नव्हता. अ गुड इंडिकेशन व्हाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोर. आणि लोक आता त्याचा पीक का घेत नाहीत याचा स्पष्ट संकेत म्हणजे ही गोष्ट होती. द मार्केट इटसेल्फ डिड नॉट रिकग्नाइज द राईस. की मार्केटमध्येच जर का याची ओळख नसेल, सो इफ यू ग्रीव इट यू वुड नॉट बी एबल टू सेल इट. मार्केटमध्ये याला ओळख नसेल तर तुम्ही तो भात किंवा तो तांदूळ उगवला तरीसुद्धा तुम्ही त्याला विकू शकत नव्हते. हावेवर द ऑफिसर इन चार्ज हिअर हॅड मोर नॉलेज ऑफ राईस. आणि असं असलं तरीसुद्धा या ठिकाणी जो ऑफिसर होता इन्चार्ज, त्याला राईसबद्दल बरीचशी माहिती, बरंचसं ज्ञान होतं. अँड डिड रिमेंबर कासबाई बीइंग सोल्ड टू हिम अ फ्यू इयर्स अगो. आणि त्याला आठवत होतं की काही वर्षापूर्वी कुणीतरी त्याला कासबाई हा तांदूळ विकला होता आणि त्याने तो खरेदी केलेला होता. सो व्हेन आय इन धनिवरी, ज्यावेळेस मी धनिवरीमध्ये होतो, बबन अँड आय स्टार्टेड लुकिंग फॉर देवहांडा. आणि मी आणि बबन दोघेही देवहांडाला शोधत फिरत होतो. अँड फाउंड अ ग्रेईंग ओल्ड मॅन विअरिंग अ कॅप. आणि त्या ठिकाणी आम्हाला पांढऱ्या केसांचा एक वयस्कर मनुष्य दिसला ज्याने एक कॅप, एक टोपी घातलेली होती. सिटिंग आउटसाईड हिज हाऊस ऑन चारपॉय. आणि तो बाहेर चारपाईवर बसलेला होता घराच्या बाहेर. अँड एक्स सरपंच ऑफ विलेज, तो गावाचा माजी सरपंच होता. ही हॅड एकर्स ऑफ लँड, त्याच्याकडे खूप मोठी जमीन होती. अ ह्यूज हाऊस, मोठं घर होतं. अँड लार्ज फॅमिली, मोठं असं कुटुंब होतं. आफ्टर एक्सचेंजिंग द युज्युअल प्लिझंट्रीज, की थोडेसे सोपस्कार पार पडल्यानंतर, वी केम टू द टॉपिक ऑफ कासबाई. आम्ही कासबाई या तांदळाच्या जातीच्या टॉपिकवर, त्या मुद्द्यावर आलो. द मियर मेन्शन ऑफ कासबाई अँड देवहांडा ड्रिफ्टेड इन टू द पास्ट. की फक्त आम्ही कासबाईचा उल्लेख केला तर देवहांडा हे पास्टमध्ये म्हणजे भूतकाळात गेले. हिज आईज टर्न ड्रीमी अँड विथ अ ट्रेम्बल इन हिज व्हॉइस ही टोल्ड अस हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाईम ग्रीव ओनली कासबाई. त्यांचे डोळे हे स्वप्नाळू झाले, स्वप्न त्यांच्या डोळ्यात अवतरलं आणि आवाज
त्यांचा जो काही आवाज होता त्या आवाजात एक वेगळाच कंप जाणवत होता. आणि त्यांनी सांगितलं त्या कपकपत्या आवाजामध्ये की कसं एकेकाळी संपूर्ण गाव हे कासबाई नावाचा भात किंवा तांदूळ त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न काढत होते, शेतात लावत होते. He said there was a time when people passing our village during lunchtime would be forced to stop and ask for a meal. त्यांनी सांगितलं की एक काळ असा होता की ज्यावेळेस जेवणाच्या वेळी गावाच्या शेजारून जाणारी जी काही लोकं होती ते जात असताना तिथल्या त्या सुगंधामुळं ते त्या ठिकाणी थांबायची आणि जेवणाची मागणी करायची. सच वॉज द अल्युरिंग अरोमा ऑफ कासबाई, की एवढा मनमोहक मोहिनी घालणारा जो सुगंध आहे हा सुगंध या कासबाई राईसमध्ये होता. अरोमा या शब्दाचा अर्थ होतो सुगंध. द एंटायर एरिया वुड हॅव दिस लीडी अरोमा हँगिंग इन द एअर, आणि संपूर्ण परिसरामध्ये या तांदळाचा भात शिजवत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्याचा जो मोहक असा सुगंध होता तो पसरलेला असे. टुडे ही सेड नो वन ग्रू कासबाई अँड एव्हरीवन हॅड शिफ्टेड टू ग्रोविंग द न्यू हायब्रिड व्हेरायटीज. आणि त्यांनी सांगितलं की आज कोणीच कासबाई हा भात पेरत नाही आणि प्रत्येकाने संकरित जातींकडे ते शिफ्ट झाले, संकरित जातींचा पेरणा करतात. He claimed he had to force himself to eat this rice that was so insipid. आणि त्यांनी सांगितलंय की मला सुद्धा आज नाईलाजानं हा बेचव अशा पद्धतीचा तांदूळ खावा लागत आहे. विथ द ॲडव्हेंट ऑफ इरिगेशन, की सिंचनाचा शोध लागला, सिंचनाचा प्रसार झाला. फार्मर्स वेअर टेम्प्टेड टू ग्रो अ सेकंड क्रॉप, आणि त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांच्या मनात दुसरं पीक घेण्याबद्दल भुरळ निर्माण झाली. अँड कासबाई बिईंग अ लाँग ड्युरेशन राईस, आणि कासबाई कसा होता की ते खूप उशिरापर्यंत चालणारं पीक होतं. वॉज रिप्लेस्ड बाय द शॉर्टर ड्युरेशन हायब्रिड्स. मग लोकांनी त्याच्या जागेवर संकरित जातीची जी पेरणी आहे, ते भात आहे, त्याची पेरणी केली. सो दॅट द हार्वेस्ट कुड बी डन अर्लियर, की त्यांचा एकच उद्देश होता की याची कापणी ही लवकर करता येईल. दिस एन्श्युअर्ड दॅट द फार्मर्स कुड टेक अप अ सेकंड क्रॉप, आणि याच्यावरून शेतकऱ्यांना खात्री होती की आपल्याला पहिलं पीक लवकर घेतल्याच्यानंतर दुसरं पीकसुद्धा या जमिनीमधून घेता येईल. यामुळेच ते हायब्रिड सीड्स या ठिकाणी लावत होते. आस्क्ड व्हाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रिड्स. मग लेखकानं विचारलं, जर तुम्ही या बाबतीत म्हणजे संकरित वाणांच्या बाबतीत जर अनहॅपी होते, खुश नव्हते, तर तुम्ही संकरित बियाणं का लावलं, का पेरलं? नो वन फोर्स टू हिम डीड दे, तुम्हाला कोणी जबरदस्ती केली होती का? ही स्माइल्ड, त्यावर ते हसले. अँड रिप्लाइड, त्यांनी उत्तर दिलं, दॅट फील्ड्स डिड नॉट हॅव फेन्सेस, की आमच्या शेतांना कुंपण नाहीत. अँड वन्स द हार्वेस्ट वॉज ओव्हर द कॅटल वेअर रिलीज्ड, की एकदा का कापणी झाली, सर्वत्र एकदा कापणी झाली तर गुरं हे मोकळे फिरत होते. इफ माय फील्ड अलोन हॅज कासबाई इट विल बी अ ट्रीट फॉर द कॅटल, ही एक्सप्लेन. आणि त्यांनी समोर सांगितलं स्पष्टीकरण करून की जर फक्त माझ्याच शेतात कासबाई या जातीचा भात असेल, तांदूळ असेल, तर ती त्या गुराढोरांसाठी एक प्रकारची ट्रीट, एक प्रकारची मेजवानीच होती. समटाईम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी, ही लॅमेंटेड. आणि त्यानं शोक व्यक्त करत काहीशा उदासीनं असं म्हटलं की कधीकधी समाजाच्या रूढीप्रमाणे आपल्याला सुद्धा जुळवून घ्यावं लागते, आपल्याला त्या रांगेत उभं राहावं लागते. हायब्रिड्स नीड मोर वॉटर, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. या संकरित वाणांना जास्त पाणी लागते, जास्त खतं लागतात
आणि जास्त कीटकनाशकंसुद्धा लागतात. He said that yields were good initially, but of late had reduced a lot. त्यांनी सांगितलं की पहिले उत्पन्न खूप चांगल्या पद्धतीनं आलं, पण नंतर खूप मोठ्या प्रमाणात यात घसरण झाली, कमी पीक यायला लागलं. Besides, he said that each year they had to increase the quantity of urea and pesticides they use. आणि याही पलीकडे त्यांनी सांगितलं की प्रत्येक वर्षी त्यांना युरिया आणि कीटकनाशकांची क्वालिटी वाढवावी लागली. इट वॉज ॲज इफ द न्यू हायब्रिड्स हॅड ॲन इनसटायबल ॲपेटाईट फॉर केमिकल्स. हे जणू काही असंच होतं की नवीन संकरित वाहनांना नवनवीन केमिकलची जशी भूक होती आणि ती भूक शांतच होत नव्हती, त्याच्यामुळे जास्तीत जास्त केमिकल्स या शेतीमध्ये टाकावे लागत होते. He told us that even when there were flash floods in the 60s, Kasbai had stood its ground. त्यांनी आम्हाला सांगितलं की 60च्या दशकांमध्ये ज्यावेळेस मोठे पूर यायचे त्यावेळेससुद्धा कासबाई जातीचा हा जो तांदूळ होता, हा तांदूळ त्या जमिनीवर उभा राहायचा. He fondly remembered how the rice was still standing when they all returned to village after the floods had receded. त्यांना आजही आठवतं की ज्यावेळेस पूर हा ओसरला जायचा आणि पूर ओसरल्याच्या नंतर ते ज्यावेळेस त्याला भेट द्यायची त्यावेळेस तो तांदूळ तसाच उभा असलेला त्यांना आजही आठवतो. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ द राईस, की अशी ताकद होती त्या तांदळामध्ये, त्या पिकामध्ये. बट लुक व्हॉट वी हॅव डन, ही रूड. पण त्यानं म्हटलं की बघा आपण काय करून बसलो. आणि एकदा म्हणजे हळहळत्या आवाजात त्याने अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. ॲज ही वेंट ऑन रेमिनिसिंग अबाउट द राईस, वी जेंटली गाईड हिम बॅक टू द रिझन फॉर आवर व्हिजिट, द कासबाई सीड्स. भातांच्या आठवणीमध्ये, त्या पिकांच्या आठवणीमध्ये ते रमलेले असल्यावर, देवहांडा रमलेले असताना आम्ही हळूच आमच्या भेटीचं काय प्रयोजन होतं, म्हणजे आम्ही कासबाई बियाणे घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो, हा विषय त्यांच्याकडे काढला. ही वॉज शुअर दॅट देअर वॉज नॉट अ सिंगल विलेजर इन हिज एरिया हू वूड हॅव द सीड्स ऑफ कासबाई. आणि त्यांना देवहांडांना खात्री होती की असा एकही गावकरी नव्हता त्यांच्या एरियामध्ये ज्याच्याकडं कासबाई नावाचं जे तांदूळाचं वाण असेल असा एकही शेतकरी नव्हता, एकही गावकरी नव्हता. अकॉर्डिंग टू हिम, त्यांच्या मते द ओनली पीपल हू स्टील ग्रू इट वेअर द आदिवासीज, की फक्त आदिवासी लोकच या अशा पद्धतीच्या कासबाई सीड्सला ग्रो करत होते, ते त्या पिकामध्ये म्हणजे शेतामध्ये लावत होते. आदिवासीज इन हॅमलेट ॲट द फुटहिल्स ऑफ द माउंटेन इन द नेक्स्ट विलेज आसारवारी, की आसारवारी गावाच्या त्या पर्वतांच्या ज्या काही छोट्या छोट्या टेकड्या आहेत, या टेकड्यांमध्ये तिथल्या झोपड्यांमध्ये ते राहत होते. वी बीड फेअरवेल टू देवहांडा हू लव्हिंगली ब्लेस्ड अस अँड सेड महालक्ष्मी द लोकल गॉडेस विल गिव्ह यू द सीड्स ऑफ कासबाई. आणि त्या ठिकाणी आम्ही देवहांडांचा निरोप घेतला आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले की देवी महालक्ष्मी जी त्या ठिकाणची लोकल गॉडेस होती ती तुम्हाला कासबाई हे वाण मिळण्यासाठी तुम्हाला मदत करू. इन आसवारी विलेज वी आस्क्ड द सरपंच टू हेल्प अस ॲज वी वेअर नॉट व्हेरी फ्लुएंट विथ द लोकल डायलेक्ट. मग त्या गावात गेल्यानंतर आम्ही तिथल्या सरपंचांना आम्हाला मदत करायला सांगितलं, कारण आम्ही तिथले जे लोकल डायलेक्ट आहे, तिथलं जी बोलीभाषा आहे, ती बोलीभाषा बोलण्यासाठी एवढी आमची काही फ्लुएंट नव्हती. बोलीभाषा आम्ही त्यामध्ये प्रावीण्य नव्हतं, त्याच्यामुळं तिथल्या सरपंचाला आम्ही मदत करण्याची विनंती केली. ही सेंट हिज असिस्टंट जीवन विथ अस इन टू द हिल्स. मग त्यांनी आपला जो काही सहकारी आहे जीवन याला आमच्यासोबत डोंगरामध्ये पाठवलं.
आफ्टर अ हाफ आवर वॉक थ्रू थिक व्हेजिटेशन, क्रॉसिंग न्यूमरस स्ट्रीम्स अँड बीचेस अँड स्क्रॅम्बलिंग ओव्हर रॉक्स अँड ग्रॅव्हल्स, की अर्धा घंटा दाट अशा झाडीतून चालत असताना आम्हाला मध्ये बरेचसे ओढे आणि चर लागले. अँड स्लॅम्बलिंग ओव्हर रॉक्स अँड ग्रॅव्हल, की त्या दगडमातीमधून वाट काढल्यानंतर वी रीच द स्लीपी हॅमलेट ऑफ बोरीपाडा, आणि एवढं केल्यानंतर आम्ही बोरीपाडा इथल्या एका छोट्याशा सुस्त अशा खेड्यापाशी येऊन पोहोचलो. देर वेर जस्ट टू रॅमशॅकल हाऊसेस इन फ्रंट ऑफ अस, की तिथे आमच्या समोर असे जीर्ण असे झालेले फक्त 2 घरं दिसत होते. अँड वी वंडर्ड इफ धिस वॉज द राईट प्लेस, आणि आम्हाला शंका आली की आपण ज्या ठिकाणी पोहोचलो ती योग्य जागा आहे की नाही. अ रिंकल्ड ओल्ड वुमन सिटिंग बिफोर वन ऑफ द हाऊसेस लुक्ड ॲट अस, की त्या ठिकाणी एक म्हातारी बाई होती जिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या होत्या, आणि त्या म्हातारीनं आमच्याकडं पाहिलं. लुक्ड ॲट अस विथ क्युरिओसिटी, आमच्याकडं नुसतं पाहिलं नाही तर उत्सुकतेनं पाहिलं. ॲज वी अप्रोच्ड हर वी सिग्नल टू जीवन टू आज द क्रुशियल क्वेश्चन, जसं आम्ही तिच्याकडं पोहोचलो आम्ही जीवनला इशारा केला आणि आमचा जो महत्त्वाचा प्रश्न होता तो त्याला विचारायला सांगितला. शी मटर्ड इन रिप्लाय, तिने उत्तर देताना काहीतरी पुटपुटली. अँड वी लुक्ड ॲट जीवन, आम्हाला तिची भाषा कळत नसल्यामुळं आम्ही जीवनकडं पाहिलं फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन, आणि त्याला सांगितलं की बाबा पटकन आम्हाला काय ती म्हातारी काय म्हणते ते सांग. ही ब्रोक इन टू अ स्माईल अँड इन्फॉर्म अस दॅट, तो खूप हसला आणि त्याने आम्हाला सांगितलं शी डीड हॅव द राईस, की तिच्याकडे तांदूळ आहे, ते वाण आहे, तो भात आहे. अँड वॉन्टेड टू नो हू वी वेअर अँड व्हाय वी वॉन्टेड इट, आणि तिला असं जाणून घ्यायचं होतं की आपण कोण आहोत आणि आपल्याला तो का पाहिजे. इट वॉज अ डिफिकल्ट टास्क टू कीप अ स्ट्रेट फेस अँड आय हॅड टू कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू हग हर. आता माझा जो चेहरा होता जो स्ट्रेट म्हणजे निर्विकार अशा पद्धतीचा चेहरा ठेवणं आता अवघड काम होऊन बसलेलं होतं, आणि मी माझी जी इच्छा होती की उत्स्फूर्तपणे त्या म्हातारीला मिठी मारावी ती मी कंट्रोल केली. आफ्टर सर्चिंग फॉर फ्यू मंथ्स वी हॅड फाउंड द इल्युझिव्ह कासबाई, की अनेक महिने ज्याचा शोध आम्ही घेत होतो तो आम्हाला चकवा देणारा कासबाई तांदूळ या ठिकाणी सापडलेला होता. वी एक्सप्लेन टू हर दॅट वी वेअर फ्रॉम पेठ नियर बाय, आम्ही तिला स्पष्ट करून सांगितलं की आम्ही बाजूच्या पेठ गावातून आलेलो आहोत. अँड वी नीडेड द सीड्स टू ग्रो इट, आणि आम्हाला हे बियाणं पेरण्यासाठी पाहिजे. वी आस्क्ड फॉर 10 किलोग्राम्स ऑफ राईस, आम्ही तिला 10 किलो बी मागितलं. शी मटर्ड अँड स्काउल्ड, आणि तिच्या कपाळावर आठ्या घालत ती काहीतरी पुटपुटली. जीवन इंटरप्रिटेड दॅट शी हॅड नेवर हर्ड ऑफ पेठ विलेज अँड ऑल्सो डिड नॉट हॅव अ वेईंग स्केल. जीवननं आम्हाला सांगितलं की तिनं कधी पेठ या गावाचं नाव ऐकलेलं नव्हतं आणि तिच्याकडं वजन काटासुद्धा नव्हता. शी वॉज विलिंग टू गिव्ह द सीड्स ओनली इन बास्केट, ती फक्त हे बियाणं टोपल्यांमध्ये द्यायला तयार होती. वी आस्क्ड फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस, आम्ही तिला एक बास्केट एक टोपल्यामध्ये तिला मागितलं. अँड जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग, आणि जीवननं तिला काही पैसे देण्याबद्दल सांगितलं. आय हँडेड ओव्हर 100 रुपी नोट, मी त्या म्हातारीला 100ची एक नोट दिली. अँड द फर्स्ट टाईम इन लास्ट 10 मिनिट्स आवर फेस ब्रोक इन टू स्माईल, आणि शेवटच्या 10 मिनिटामध्ये यांना भेटून म्हातारीला भेटून 10 मिनिट झालेली होती. तर या 10 मिनिटामध्ये पहिल्यांदा या म्हातारीला हसलेलं यांनी पाहिलं. हर फेस ब्रोक इन टू अ स्माईल. शी नॉडेड हर हेड इन अप्रुव्हल, आणि तिने संमतीदर्शक हो म्हणून मान हलवली.
ॲज वी वॉक्ड बॅक, आणि आता मी परत जात होतो. अगेन्स्ट द फेडिंग सनसेट लिव्हिंग बिहाइंड अ स्माइलिंग ओल्ड लेडी, की सूर्यास्त होत होता आणि त्या हसणाऱ्या म्हाताऱ्या स्त्रीला आम्ही मागे सोडून जाताना आय कुडंट हेल्प बट वंडर दॅट हिअर नेस्लिंग इन द फुटेल्स ऑफ अन अननोन माउंटेन अवे फ्रॉम द हसल अँड बसल ऑफ द रोड ऑफ सिटी वेअर द रिअल पीपल ऑफ इंडिया. आणि काय विचार आला की इथे एका अज्ञात अशा डोंगराच्या पायथ्याशी शहराच्या आणि रस्त्यांच्या गजबजीतून गोंगाटापासून दूर भारताची ही खरी जनता या ठिकाणी आहे. These were the people who still held on to the rich biodiversity of our land. की हे लोक अजूनही आपल्या जमिनीची जी संपन्न अशा पद्धतीची जैविक विविधता बायोडायव्हर्सिटी आहे ती जोपासत आहेत. अँड नो वन इवन केअर्ड अबाउट देम. आणि अजूनही आपण त्यांच्यापैकी कुणाची कदर करत नाही. दे हॅड नेवर हर्ड ऑफ हायब्रिड्स फर्टिलायझर्स ऑर पेस्टिसाइड्स. या लोकांनी संकरित जाती, खते किंवा कीटकनाशके यांच्याबद्दल कधीही ऐकलेलं नव्हतं. दे जस्ट ग्रीव देअर राईस अँड एट वॉट दे गॉट. ते फक्त त्यांचं जे बियाणं आहे, त्यांचा जो भात होता तो ते पिकवत होते आणि जे पिकेल त्यावर आपलं पोट भरत होते. द ओल्ड लेडी वी मेट हॅड प्रोबेबली नेवर लेफ्ट बोरीपाडा. की ज्या म्हाताऱ्या स्त्रीला आम्ही भेटलो तिनं कदाचित कधीच बोरीपाडा सोडलेला नसेल, ती बोरीपाड्याच्या बाहेर गेलेली नसेल. हर वर्ल्ड वॉज अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस. तिचं जे जग आहे हे प्रगतीपासून खराब झालेलं नव्हतं, अबाधित होतं. अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल फॉर दॅट. आणि तेवढ्यासाठीच मी कृतज्ञ झालो होतो. अशा पद्धतीनं जुने बियाणे आणि जुन्या शेतीबद्दल व्यंकट अय्यर यांनी आपल्या या पाठामध्ये खूप चांगल्या प्रकारचं विश्लेषण केलेलं आहे. तर हे होतं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन चॅप्टर 1.3 द कॉल ऑफ द सॉईल अ सेंट ऑफ राईस. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.